शुभ प्रभात विद्यार्थी मित्रो. यापूर्वीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण प्रकरण क्रमांक 5 यामधील सर्व घटक आपण अभ्यासलेले आहेत. आज आपण नवीन प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. यापुढचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 5. प्रकरणाचं नाव आहे जागतिक हवामान बदल. तर हे जे प्रकरण आहे या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. आज सर्वसाधारणपणे आपण जर पाहिलं तर या पृथ्वी तलावरती किंवा जगभरामध्ये सतत हवामानामध्ये बदल होत गेलेले आपल्याला आढळतात. तापमानामध्ये वाढ होत गेलेली आढळते, पर्जन्यामध्ये घट होत गेलेली आढळते किंवा चक्रीवादळांच्या मध्ये वाढ झालेली आढळते, समुद्राच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आढळते. त्यानंतर जे नद्यांचे महापूर आहेत, हे महापुरांचं प्रमाण, पावसाचं प्रमाण कमी असताना सुद्धा वाढत असलेलं आढळतं. तर अशा पद्धतीने दिवसेंदिवस या वाढती लोकसंख्या, वाढता औद्योगिकरण, त्यानंतर जंगलतोड मोठ्या प्रमाणामध्ये होते, वाढतं शहरीकरण आहे, अशा अनेक घटकांचा प्रभाव हा या पृथ्वी तलावरील असलेल्या पर्यावरणावरती होतोय. आणि त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी जे हवामान आहे या हवामानामध्ये बदल होत असले आढळतात. वातावरणामध्ये जे असलेले विविध प्रकारचे वायू आहेत, या वायूंच्या प्रमाणामध्ये वाढ होते आणि त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी जे हवामान आहे ते हवामान हे बदलत चाललेलं आपल्याला आढळतं. याच्यामध्ये वाढ झालेली आढळते, काही ठिकाणी घट झालेली आढळते आणि त्याचा परिणाम मानवी जीवनावरती, जीवसृष्टीवरती हा होत चाललेला आपल्याला आढळतो. तर अशा पद्धतीने या हवामानामध्ये जे काही होणारे बदल आहेत ते बदल कोणते आहेत, त्याचा परिणाम काय होतो, त्याची कारणं कोणती आहेत, त्याचे परिणाम कोणते आहेत आणि त्याच्यावरती ज्या उपाययोजना आहेत या उपाययोजना कोणत्या आखणं गरजेचं आहे, अशा प्रकारचा जो काही भाग आहे हा भाग आपण आज या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे प्रस्तावना. या प्रस्तावनेमध्ये आपल्याला आता जी सांगितलेली माहिती आहे ती माहिती आपल्याला सर्वपणे सांगता येऊ शकेल की या भूतलावरती जे होणारे बदल आहेत हवेमध्ये, तापमानामध्ये असतील, पर्जन्यामध्ये असतील, वातावरण आर्द्रतेमध्ये असतील, त्यानंतर वाऱ्यांची दिशा असेल, वाऱ्यांचा वेग असेल, हे जे सगळे घटक आहेत या सर्वांच्या मध्ये बदल होत असले आढळतात. त्याच पद्धतीने वातावरणामध्ये जे असलेले विविध प्रकारचे वायू आहेत, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, मिथेन आहे, असे जे अनेक प्रकारचे जे वायू आहेत या वायूंच्या प्रमाणामध्ये घट होत असलेली आढळते, वाढ होत असलेली आढळते आणि त्यांचा परिणाम होऊन या भूतलावरती सौरशक्तीचं प्रमाण वाढते, पर्जन्याच्या प्रमाणामध्ये घट होते, चक्रीवादळांच्या मध्ये वाढ होते, असे अनेक विपरीत परिणाम या हवामानामध्ये हे होत असलेले आपल्याला आढळतात. तर अशा पद्धतीनं हे जे बदलतं हवामान आहे, ह्या बदलत्या हवामानाचं स्वरूप का बदलतंय, त्याची कारणं कोणती आहेत, त्याचे परिणाम कोणते या भूतलावरती जाणवत आहेत, जीवसृष्टीवरती जाणवत आहेत, पर्यावरणावरती जाणवत आहेत, भूतलावरती जाणवत आहेत. तर अशा प्रकारची जी काही माहिती आहे ही माहिती आपल्याला आज आपल्याला याच्यामध्ये पाहायची आहे. याच्यामध्ये या हवामानाचा जो बदल आहे हा बदल म्हणजे नक्की काय ते तुम्हाला एक व्याख्या दिलेली आहे. जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीवरील हवामानाच्या आकृतीबंधात व स्वरूपात झालेला लक्षणीय व अनिष्ट स्वरूपाचा जो बदल आहे तो बदल म्हणजेच हवामान बदल होय. आपण आपल्या पूर्वजांना, आपले आजी आजोबा असतील, पणजोबा असतील किंवा आपले पूर्वज असतील यांना जर विचारलं आपण तर ते सांगतील की बा आमच्या काळामध्ये अशा प्रकारचा पाऊस पडत होता, अशा प्रकारचा मान्सूनचा लहरीपणा स्वरूपाचा नव्हता, या काळामध्ये पाऊस पडायचा, या काळामध्ये थंडी पडायची, या काळामध्ये उन्हाळा पडायचा, किंवा हवेमध्ये एवढे उष्णता जाणवत नव्हती, चक्रीवादळ एवढी होत नव्हती, नद्याने एवढा महापूर येत नव्हता, पावसाचं प्रमाण जास्त होतं. अशा प्रकारचे जे काही घटक आहेत हे घटक लोक सांगत होते किंवा सांगतात. परंतु आताची आपण जर परिस्थिती पाहिली तर मागच्या 50 वर्षापूर्वीचा, 100 वर्षापूर्वीचा असणारं या भूतलावरचं हवामान आणि आत्ताचं हवामान याच्यामध्ये आपण पाहिलं तर याच्यामध्ये पूर्वीच्या हवामानापेक्षा आत्ताच्या हवामानामध्ये काय लक्षणीय अशा स्वरूपाचा बदल झालेला आढळतो. मागच्या 20 वर्षापूर्वी असणारं भूतलावरचं असणारं पृथ्वीचं तापमान आणि आत्ताचं तापमान, किंवा मागच्या 50 वर्षापूर्वीचं असणारं पर्जन्यमान आणि आत्ताचं पर्जन्यमान याची जर आपण तुलना केली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येऊ शकेल की नियमितपणे याच्यामध्ये बदल होत चाललेले आढळतात. आणि हे बदल का होत आहेत तर याला अनेक कारणीभूत ठरलेली आपण आढळते. आपण कारण पुढे पाहणार आहोतच. तर अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यामध्ये सांगता येऊ शकेल की जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीवरील जे हवामान आहे किंवा हवेची विविध प्रकारचे अंग आहेत, तापमान आहे, पर्जन्य आहे, वातावरण आर्द्रता आहे, हे जे सगळे घटक आहेत, वृष्टी आहे, तर या सर्वांच्या मध्ये जे होणारे बदल आहेत ते बदल हे लक्षणीय स्वरूपामध्ये हे होत असले आढळतात. आणि हे सगळे बदल कसे आहेत, मानवी जीवनाला, जीवसृष्टीला
या पृथ्वी तलाला हे कसे आहेत, अनिष्ट स्वरूपाचे, विघातक अशा स्वरूपाचे असलेले आपल्याला आढळतात. आणि असे बदल म्हणजेच हवामान बदल होय, असं आपल्याला थोडक्यामध्ये सांगता येऊ शकेल. यानंतर आपल्याला जागतिक तापमान वाढ जे आहे, ही तापमान वाढ का होते आणि त्याची कारणं कोणती आहेत, त्याचं स्वरूप कशा प्रकारचं आहे, याचा थोडक्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये आढावा घ्यायचा आहे. तर जागतिक पातळीवरती जे भूगोल तज्ज्ञ आहेत, खगोल तज्ज्ञ आहेत किंवा पृथ्वीचा अभ्यासक जे आहेत, तर असे जे काही सगळे संशोधक आहेत, अभ्यासक आहेत, तर हे अभ्यासक या जागतिक पातळीवर त्यांच्याकडं या पूर्वीच्या प्रत्येक दिवसाचं जे काय असणारं तापमान असेल, पर्जन्यमान असेल, वातावरण आर्द्रता असेल, वाऱ्याचा वेग असेल, दिशा असेल, या हवामानाच्या अंगाचा जे काही नोंदी आहेत, या नोंदी यांच्याकडे उपलब्ध असलेल्या आढळतात. मग समजा 100 वर्षाच्या नोंदी या भूगोल तज्ञांच्याकडं या पाठीमागच्या तापमानाच्या असलेल्या आढळतात. आणि या तापमानाच्या नोंदीवरून आपल्याला सांगता येऊ शकते की मागच्या 10 वर्षापूर्वी, मागच्या 50 वर्षापूर्वी, मागच्या 100 वर्षापूर्वी कशा पद्धतीचं तापमान होतं, आता तापमान कसं आहे. मग ते वार्षिक तापमान असेल, मासिक तापमान असेल, दैनिक तापमान असेल, हे ज्या प्रत्येक नोंदी आहेत, या नोंदी आणि आत्ताच्या नोंदी यांचा जर विचार केला तर या ठिकाणी याच्यामध्ये जे झालेले बदल आहेत, या बदलावरून आपल्याला सांगता येऊ शकते की पूर्वीच्या काळातील असलेल्या तापमानाच्या तुलनेमध्ये आत्ताच्या काळामध्ये असलेलं तापमान हे बदललेलं आहे, याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला आढळते. मग ते मासिक तापमान असेल किंवा दैनिक तापमान असेल, समजा एखाद्या महिन्याचं मागच्या 100 वर्षापूर्वीचं, मागच्या 50 वर्षापूर्वी समजा मे महिन्यातलं तापमान असेल आणि आत्ताच मे महिन्यातलं जर तापमान आपण पाहिलं तर या दोघांच्या मध्ये बरीचशी तफावत आढळते. पूर्वीचं तापमान कमी होतं, आता तापमानामध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी या जागतिक पातळीवरती एका शतकापेक्षा किंवा 100 वर्षापेक्षा अधिक कालावधीमध्ये असलेल्या जे काही तापमानाच्या नोंदी आहेत, या नोंदीवरून तापमान वाढत आहे हे या शास्त्रज्ञांच्या लक्षात येतं. आणि अशा या असणाऱ्या तापमान वाढीलाच या ठिकाणी जागतिक तापमान वाढ असं म्हटलं जातं. हे पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये असलेलं जे तापमान आहे, हे तापमान जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर त्या तापमानात आणि आत्ताच्या तापमानामध्ये झालेला जो बदल आहे, हा बदल कसा आहे, तो कमी आहे किंवा जास्त आहे, याच्यावरून आपण काय सांगतो, तापमानामध्ये वाढ किंवा तापमानामधील घट ही सांगू शकतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी पूर्वीच्या काळातील तापमान आणि आत्ताच्या काळातील तापमानामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे, हे आपल्याला याच्यावरून सांगता येऊ शकेल. यालाच जागतिक तापमान वाढ असं म्हटलं जातं. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरणामध्ये हे जे 5वं प्रकरण आहे, या 5व्या प्रकरणामध्ये पृष्ठ क्रमांक 58 वरती एक तापमानाचा आलेख दिलेला आहे. आणि हा जो आलेख आहे, हा आलेख जवळपास 30 वर्षाचा दिलेला आहे. लक्षात घ्या, 1985 सालापासून ते 2015 पर्यंत या ठिकाणी 30 वर्षाचं जे असलेलं तापमान आहे, हे तापमान हे या ठिकाणी आलेखामध्ये नोंद केलेलं आहे. सर्वसाधारणपणे या ठिकाणी 1985, 1990, 1995, 2000, 2005, 2010 आणि 2015 असं प्रत्येक 5-5 वर्षाचं जे असलेलं सरासरी तापमान आहे, हे तापमान या ठिकाणी आपल्याला आलेखामध्ये दिले आहे आकृती क्रमांक 5.1 मध्ये. आणि या तापमानाचं जर आपण वाचन केलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येऊ शकेल की 1985 साली या ठिकाणी जे असतं ह्या निळ्या रंगामध्ये दाखवलेला जो भाग आहे, हा आलेख रेषाने दाखवलेला आहे. तर त्या आलेखावरून आपल्याला एक गोष्ट सांगता येऊ शकेल की 1985 सालचं असणारं हे तापमान आणि 2015चं असणारं तापमान याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आपल्याला आढळतो. या ठिकाणी जे तापमान आहे, तापमान 0.2 अंश सेल्सिअस याच्या दरम्यान असलेले आपल्याला आढळतं. तर हेच तापमान हे 2015 साली इथं या हिरव्या रंगात दाखवले बघा, हेच तापमान हे 1.2च्या आसपास जवळजवळ गेलेलं आपल्याला आढळतं. म्हणजे 1 अंश सेल्सिअस पेक्षा सुद्धा पुढे गेलेलं आपल्याला आढळतं. इथं जे 0.2 अंश होतं ते इकडं वाढलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं या प्रत्येक पंचवार्षिक कालखंडामध्ये जे असणारं तापमान आहे, या तापमानामध्ये निश्चितपणानं वाढ झाली. कोणत्याही काळामध्ये तापमानामध्ये घट झालेली आपल्याला आढळत नाही. या प्रत्येक रेषा ज्या आहेत, 1990चं पाहिलं तर हे पहिलं 1985 पेक्षा जास्त आहे, 95चं पाहिलं तर ते त्याच्यापेक्षा जास्त आहे, 2000चं पाहिलं तर ते त्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक पंचवार्षिक कालखंडामध्ये म्हणजेच प्रत्येक 5 वर्षामध्ये या तापमानामध्ये जी असलेली वाढ आहे, ही वाढ झालेली आपल्याला सांगता येऊ शकेल. याच्यावरून आपल्याला निदर्शनास येऊ शकते. या आलेखाचा जर आपण थोडासा आढावा घेतला तर आपल्याला सांगता येऊ शकेल की 2015 हे वर्ष आतापर्यंत सर्वाधिक तापमान असणारं वर्ष म्हणून या ठिकाणी दिसून येते. कारण या बाकीच्या 30 वर्षामध्ये
एवढं तापमान आपल्याला वाढलेलं नाही, जेवढं तापमान हे 2015 ही जी रेषा दिसते जे इथं वाढलेलं आहे तेवढं तापमान बाकीच्या अन्य कोणत्याही वर्षामध्ये, मग ते 90 असेल, 95 असेल, 2000 असेल, 2005 असेल, 2010 असेल, यापूर्वीचं वर्ष म्हणजे पंचवार्षिक, तर त्या सगळ्या तापमानापेक्षा 2015 सालीचं जे असं तापमान आहे हे तापमान अधिक वाढलेलं आहे. तर सर्वात कमी जे तापमान आहे हे 1985 सालीचं दिसतंय बघा. या ठिकाणी 1985 दाखवलेलं आहे. 1985 ची जी रेषा आहे ही सर्वात कमी तापमान या ठिकाणी दर्शवते आणि ती 0.2 पेक्षा सुद्धा कमी प्रमाणामध्ये असलेली आपल्याला आढळते. तर या आलेखातून आपल्याला एवढं सांगता येऊ शकेल की सर्वात कमी तापमान हे 1985 साली आहे, सर्वात जास्त तापमान हे 2015 साली, म्हणजेच तापमानामध्ये काय होते, वाढ होत असलेली आपल्याला आढळते. आणि हा जो कालखंड आहे तो किती वर्षाचा आहे, तर 30 वर्षाचा हा कालखंड असलेला आपल्याला आढळतो. याबरोबरच शास्त्रज्ञ जे आहेत ते शास्त्रज्ञ पृथ्वीचे तापमान मोजण्यासाठी या ठिकाणी भूपृष्ठ आणि महासागर या दोघांची माहिती एकत्रित करत असतात. कारण भूपृष्ठावरचं तापमान हे नेहमी जास्त असतं, सागरी भागावरचं तापमान नेहमी कमी असतं. मग नुसत्या भूभागाचेच तापमान मोजून चालत नाही, तर संपूर्ण पृथ्वीचं तापमान जर मोजायचं असेल तर या संपूर्ण भूभागाचा विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी या सागरी भागाचं आणि भूमिखंडाचं जे असं तापमान आहे या दोन्ही तापमानाची नोंद त्या ठिकाणी घेतलेली आपल्याला आढळते. सागरी भागाचं तापमान हे नेहमीच भूभागापेक्षा कमी असतं, कारण पाणी उशिरा तापतं, उशिरा थंड होतं, जमीन लवकर तापते, लवकर थंड होते. त्यामुळे दिवसाचं तापमान जमिनीवरती जास्त असतं, सागरावरती कमी असतं, रात्रीचं तापमान सागरावरती जास्त असतं आणि दिवसा कमी असलेले आपण आढळतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या भूतलावरील असलेल्या सागरी भागाचं आणि भूमिखंडाचं अशा दोन्ही भागाचं जे असणारं तापमान आहे हे तापमान काय करतात, हे भूगोलतज्ञ किंवा हवामान तज्ञ जे ते एकत्र करतात आणि सागरी भागावरचं जे असणारं तापमान आहे हे तापमान नोंद करण्यासाठी घेण्यासाठी या ठिकाणी जहाज जे आहेत या जहाजांच्यावरती जे बसवलेले तापमापक आहेत या तापमापकाच्या सहाय्यानं आणि तरंग जे आहेत बॉयोस, म्हणजे याला जहाजांच्या मार्गदर्शनासाठी ठेवलेली जे काही तरंग ती कोण असते समुद्रामध्ये, म्हणजे जहाजांना मार्गदर्शन करण्यासाठी, तर त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी तापमापक लावले असतात आणि त्याच्या आधारे आणि कृत्रिम उपग्रहांच्या आधारे या ठिकाणी सागरी भागाचं असणारे जे तापमान आहे या तापमानाची नोंद केलेली आपल्याला आढळते. तर अशा पद्धतीने हे भूगोलतज्ञ जे आहेत, हवामानशास्त्रज्ञ जे आहेत, हे हवामानशास्त्रज्ञ या संपूर्ण पृथ्वीचं सागरी भाग असेल किंवा भूखंड असेल अशा दोन्ही भागाच्या तापमानाची नोंद ही करून दररोज नियमितपणे करतात आणि या तापमानाच्या नोंदीवरूनच त्या ठिकाणी तापमानामध्ये वाढ झालेली आहे किंवा घट झालेली आहे याची माहिती मिळवण्यासाठी याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. या ठिकाणी विविध प्रकारचे जे ग्रह आहेत अवकाशामध्ये, तर त्या विविध प्रकारच्या ग्रहापैकी काही ग्रहांचं आपल्याला तापमान दिलेलं आहे. याच्यामध्ये शुक्र या ग्रहाचं जे असलेलं तापमान आहे हे तापमान 456.85 अंश सेल्सिअस एवढं आहे. मंगळ या ग्रहाचं तापमान आहे ते तापमान हे -87 अंश ते -5 अंश सेल्सिअस एवढं आहे, म्हणजे कमी तापमान आहे. बुध या ग्रहाचं तापमान हे 467 अंश सेल्सिअस आहे. तर पृथ्वी या ग्रहाचं जे तापमान आहे हे तापमान 14 अंश सेल्सिअस आहे. या सर्व ग्रहाच्या वरील असलेलं जे तापमान आहे तापमानावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की मानवी जीवनाला, जीवसृष्टीला जे आवश्यक असणारं योग्य तापमान आहे हे तापमान किती आहे, फार फार तर 37 अंश सेल्सिअस एवढं तापमान मानवी जीवनाला, जीवसृष्टीला आवश्यक असतं. मग त्याच्यापेक्षाही कमी तापमान असल्यामुळं या एकाच ग्रहावरती म्हणजेच पृथ्वीवरती ही जीवसृष्टी आहे, ही जीवसृष्टी अस्तित्वात असलेली आढळते. बाकीच्या ग्रहांच्या वरती जीवसृष्टी आपल्याला अस्तित्वात आढळत नाही, कारण त्या ठिकाणी प्रचंड तापमान आहे आणि एवढ्या प्रचंड तापमानामध्ये मानवी जीवन हे व्यवस्थितपणे राहू शकत नाही. त्यामुळे पृथ्वी या एकाच ग्रहावरती या ठिकाणी अनुकूल तापमान किंवा कमी तापमान असल्यामुळं या ठिकाणी मानव आहे, प्राणी आहेत, सूक्ष्म जीवजंतू आहेत किंवा विविध प्रकारच्या वनस्पती आहेत, तर यांचं अस्तित्व आपल्याला आढळतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पृथ्वी एकमेव ग्रह असा आहे की ज्याच्यावरती तापमान हे कमी स्वरूपाचं योग्य प्रकारचं असलेलं आपल्याला आढळतं. यानंतर आपल्याला थोडक्यात माहिती सांगता येऊ शकेल की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज नंबर किंवा पान नंबर या ठिकाणी 59 वरती एक आकृती दिलेली आहे, करून पहा. एक स्तंभालेख दिलेला आहे आणि या स्तंभालेखामध्ये या ठिकाणी जे वातावरणामध्ये जे असणारे विविध प्रकारचे घटक आहेत की जे तापमान वाढीसाठी किंवा तापमान कमी करण्यासाठी कारणीभूत ठरतात, तर त्यांची एक आकृती दिलेली आहे, तुम्हाला आलेख दिलेला आहे आणि त्या आलेखावरती या ठिकाणी 4 प्रश्न विचारले आहेत. त्या आलेखाच्या वरती जे प्रश्न आहेत त्यामध्ये आपण जे आलेखाचं वाचन केलं तर आपल्याला त्या आलेखावरती खाली जे प्रश्न आहेत त्या प्रश्न उत्तर आपल्याला सांगता येऊ शकतील. याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो, या आलेखामध्ये दाखवले जे स्तंभ आहेत
या स्तंभांच्या आधारे आपण वाचन करत असताना या ठिकाणी कोणत्या वायूचं उत्सर्जन सर्वात जास्त होत आहे, म्हणजे या भूतलावरून जे विविध प्रकारचे वायू आहेत हे वायू जे वातावरणामध्ये आहेत त्यांच्या वातावरणामध्ये मिसळतात, तर त्या वायूंच्या पैकी काही जी काही माहिती दिलेली आहे ती माहिती या प्रश्नाच्या मध्ये दिलेली आहे. मग याच्यामध्ये जो पहिला स्तंभ दिलेला आहे या ठिकाणी हा पहिला स्तंभ सगळ्यात उंच दिसतोय, हा पाण्याची वाफ आहे 95% या ठिकाणी दिलेला आहे. दुसरा जो स्तंभ आहे तो 3.618% हा काय कार्बन डायऑक्साईड वायू आहे. त्यानंतर 0.360% हा मिथेन वायू आहे. 0.950% हा नायट्रोजन ऑक्साईड वायू आहे आणि 0.072% हा इतर विविध प्रकारचे जे वायू आहेत हे वायू असले आढळतात. तर यांचं जे असं उत्सर्जन आहे बघा, जागतिक हरितगृहाद्वारे उत्सर्जित होणारे वायू. आता हरितगृह म्हणजे काय नक्की, तर या वातावरणामध्ये जे असणारे विविध प्रकारचे वायू आहेत तर त्या वायूंचं प्रमाण वाढणं किंवा घट होणं यांनाच विविध प्रकारचे हे जे हरितगृह वायू असं यांना म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने पृथ्वी तलावरती हे वातावरणामध्ये हे विविध प्रकारचे वायू असले आढळतात. आणि मग याच्यामध्ये प्रश्न विचारलेला पहिला की कोणत्या वायूचं उत्सर्जन सर्वात जास्त होतंय. तर या ठिकाणी दिसतंय बघा, हा जो स्तंभ आहे तो सगळ्यात उंच स्तंभ आहे. म्हणजेच पाण्याची जी वाफ आहे ही पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणामध्ये काय होते, पृथ्वीवरून या ठिकाणी वातावरणामध्ये हवेमध्ये ही मिश्रित होत असलेली आढळते. कारण का, तर भूतलावरती 71% भाग पाणी आहे, 29% भाग जमिनीचा आहे. म्हणजे 71% भागावरती जे पसरलेलं पाणी आहे या पाण्याचं सूर्याच्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पीभवन होतं आणि या पाण्याची वाफ होऊन ते वातावरणामध्ये मिसळली जाते. म्हणजे हा एक वायू वातावरणामध्ये जे हवामान आहे हे हवामान बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत ठरलेला आपल्याला आढळतो. दुसरा प्रश्न आहे, यापैकी कोणते वायू नैसर्गिक आणि मानवनिर्मित स्रोतापासून उत्सर्जित होत असावेत. आता पाण्याची वाफ ही नैसर्गिक प्रक्रियेतून होते. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड वायू हा मानवी प्रक्रियेतून काही प्रमाणामध्ये हा निर्माण होत असतो. जे कार्बनी घटक आहेत, उदाहरणार्थ वाहनांच्या मधून बाहेर पडणारा जो धूर आहे हा धूर किंवा याचं जे खनिज द्रव्य आहेत, रॉकेल असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, दगडी कोळसा असेल, ही जी काही जैविक खनिजे आहेत तर या जैविक खनिजांचा वापर केल्यामुळे या ठिकाणी वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे हे प्रमाण वाढण्यासाठी मदत झालेली आपल्याला आढळते. त्याचबरोबर नायट्रोजन वायू आहे, त्यानंतर विविध प्रकारचे मिथेन वायू वगैरे आहे. उदाहरणार्थ जे केर कचरा आहे तो केर कचरा का तो जमिनीमध्ये गाडल्यानंतर त्याच्यापासून विविध प्रकारचे वायू निर्माण होत असतात. अशा पद्धतीने या ठिकाणी या विविध प्रकारच्या वायूंच्या मध्ये काही वायू मानवाच्या माध्यमातून तर काही वायू नैसर्गिक प्रक्रियेतून या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला आढळतात. त्याचबरोबर यांच्या उत्सर्जनामुळे कोणत्या कृती जबाबदार आहेत. आता हे जे वायू वातावरणामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत त्याला कोणकोणते घटक कारणीभूत आहेत, तर दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कारखान्यांची संख्या, जंगलांची होणारी तोड, त्यानंतर वाढतं शहरीकरण, शेतीचं वाढतं प्रमाण, जंगलांचं घटतं प्रमाण, शेतामध्ये वापरले जाणारे विविध प्रकारचे रासायनिक द्रव्य. तर असे जे काही अनेक घटक आहेत या अनेक घटकांचा प्रभाव हा वातावरणामध्ये या वायूंचं जे प्रमाण आहे हे प्रमाण वाढण्यासाठी मदत होते आणि त्याचा परिणाम हा वातावरणात किंवा हवेचं जे असं तापमान आहे हे तापमान वाढण्यासाठी हे कारणीभूत ठरलेले आपल्याला आढळतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला थोडक्यामध्ये या ठिकाणी या विविध प्रकारच्या घटकांची जी माहिती आहे ही माहिती सांगता येऊ शकेल. त्यानंतर या ठिकाणी जागतिक तापमान जी वाढ आहे ही जागतिक तापमान वाढ कशी होते, का होते, त्याची कारण कोणती आहेत, तर याच्यामध्ये पहिलं कारण आपल्याला सांगता येऊ शकेल ते म्हणजे हरितगृह परिणाम. आता हरितगृह म्हणजे नक्की काय, तर तुम्हाला मगाशी मी सांगितलं की वातावरणामध्ये जे असणारे विविध प्रकारचे वरचे जे वायू आहेत, मग यामध्ये पाण्याची वाफ आहे, मिथेन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, ऑक्सिजन आहे, हे जे काही विविध प्रकारचे असे अनेक वायू आहेत. तर हे जे सगळे वायू आहेत या वायूंचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आपल्याला आढळतं. आलं लक्षात. या वायूंचं प्रमाण वाढतंय, का वाढतंय ती तुम्हाला मगाशी कारणे सांगितली की शेतीचं वाढतं प्रमाण आहे, उद्योगधंद्याचं वाढतं प्रमाण आहे, वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढते, त्यानंतर नागरीकरणाचं प्रमाण वाढते, जंगलांची मोठ्या प्रमाणामध्ये तोड होते. असे अनेक प्रकारचे घटक आहेत. आणि जो सूर्याकडून येणारा जो काही सूर्याची अतिनील किरण, उष्ण किरण आहेत, ही किरण रोखणारा जो वातावरणामध्ये ओझोनचा थर आहे या ओझोनच्या थराची जाडी कमी होते आणि त्याच्यामुळे भूतलावरती अति उष्ण अशा प्रकारची किरण दिवसेंदिवस ही अधिक वेगानं येत असले आढळतात, वाढत चालले आढळतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी वातावरणामध्ये जे तापमान आहे हे तापमान वाढलेलं आपल्याला आढळतं. तर अशा पद्धतीने हरितगृह परिणाम आणि हरितगृह वायूचं जे उत्सर्जन आहे
हे उत्सर्जन मोठ्या प्रमाणामध्ये होतंय आणि त्याच्यामुळं या जागतिक तापमान वाढ आहे ही जागतिक तापमान वाढ ही अधिक वेगानं होत चाललेली आपल्याला आढळते. कारण आपण जर पाहिलं तर अगदी आपण एक 2-4 वर्षाचं 5 वर्षाचं जर आपण तापमान पाहिलं त्याची नोंद केली आणि नोंद करून जर आपण मागच्या 5 वर्षापूर्वीचं असलेलं तापमान आणि आत्ताचं तापमान एखाद्या महिन्याचं घ्या तुम्ही, एखाद्या दिवसाचं घ्या, एखाद्या वर्षाचं घ्या, एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की मागच्या 5 वर्षापूर्वी असलेलं तापमान आणि आत्ताच तापमानाच्या मध्ये तफावत आहे. म्हणजेच आत्ताचं तापमान हे मागच्या 5 वर्षापूर्वीपेक्षा निश्चितपणानं वाढलेलं आपल्याला आढळेल. आणि यावरून आपण सांगू शकतो की दिवसेंदिवस जागतिक तापमान वाढ जी आहे ही तापमान वाढ ही होत आहे. याच्यामध्ये घट झालेली आपल्याला आढळत नाही किंवा होत असलेली आढळत नाही. तापमानामध्ये वाढच होत असलेली आपल्याला आढळते. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 2 घटक हे कारणीभूत ठरलेले आपल्याला आढळतात. आता याच्यामध्ये जे कोणकोणते घटक परिणाम होतात त्यामध्ये पहिला परिणाम आहे तो म्हणजे उष्णतेची लाट. मगाशी मी सांगितलं की सूर्याकडून येणारी जी अति नील किरण अति उष्ण किरण आहेत ही किरणं अडवण्याचं काम रोखण्याचं काम काय कोण करतो तर वातावरणामध्ये जो असणारा ओझोन वायूचा थर आहे तो थर करत असतो. परंतु या ओझोन वायूच्या थराचं जे असणारी जाडी आहे ही जाडी दिवसेंदिवस या वातावरणामध्ये इतर वाढणाऱ्या वायूंच्या प्रमाणामुळं प्रदूषणामुळं कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणामुळं किंवा अन्य काही कारणामुळं याची जाडी दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. आणि ती कमी होत गेल्यामुळे काय होतंय तर सूर्याकडून येणारी अति नील किरण अति उष्ण किरण ही पृथ्वीवरती दिवसेंदिवस ही येत असलेली आढळतात आणि त्याच्यामुळे तापमानामध्ये जी वाढ आहे ही वाढ झालेली आपल्याला आढळते. याच्यामध्ये तुम्हाला 2 उदाहरण दिली आहेत बघा की शिकागो आणि पॅरिस. या शिकागो या ठिकाणी जे 1995 जे असलेलं तापमान आहे आणि पॅरिस या ठिकाणचं 2003चं जे तापमान आहे हे तापमान या पूर्वीच्या तापमानापेक्षा प्रचंड तापमान वाढलेलं होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी एक प्रकारची उष्णतेची लाट ही आली होती. त्या ठिकाणचं तापमान प्रचंड प्रमाणामध्ये काय झालं होतं वाढलेलं होतं. त्या ठिकाणी अधिक तीव्र आणि घातक अशा प्रकारचे जे काही उन्हाळे आहेत हे उन्हाळे या ठिकाणी पडले होते. म्हणजेच उष्णता काय झाली त्या ठिकाणची वाढलेली होती. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या जागतिक तापमान वाढीचा पहिला परिणाम जो आहे वाईट परिणाम उष्णतेची लाट किंवा उष्णता अधिक येणं जमिनीवरती ही या 2 ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काय झालं होतं जाणवलं होतं. दुसरा परिणाम आहे तो म्हणजे औष्णिक बेटे. आता हे जे औष्णिक बेट आहेत म्हणजेच काय नक्की तर शहरी भागामध्ये जर आपण पाहिलं तर नियमितपणे या शहरांच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ आणि विस्तार होत असलेला आढळतो. कारण शहरी भागामध्ये रोजगाराच्या संधी आहेत, कारखाने आहेत, व्यापार आहे, वाहतूक आहे, दळणवळण आहे, अशा अनेक प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध असल्यामुळं शहरी भागाकडे मोठ्या प्रमाणात लोकांचा ओढा वाढलेला आहे. शहरामध्ये नागरीकरणाचा जो वेग आहे हा वेग वाढलेला आहे आणि त्या वाढत्या नागरीकरणामुळं या लोकांना ज्या काय लागणाऱ्या पायाभूत सुविधा आहेत या पायाभूत सुविधांच्या मध्ये या ठिकाणी रस्ते असतील, त्यानंतर वाहतुकी वाहनांची संख्या असेल, घरं असतील, अशा ज्या काही पायाभूत सुविधा आहेत या सुविधा त्या ठिकाणी निर्माण करण्यामुळे त्या परिसरातील जे काही जंगलाची तोड आहे ही जंगलाची तोड करावी लागते आणि त्या ठिकाणी रस्ते निर्माण करणं, कारखाने उभारणं, त्यानंतर घरांची निर्मिती करणं, अशा अनेक प्रकारच्या सोयी निर्माण केल्या जातात आणि त्या ठिकाणी जंगलांचं प्रमाण कमी आणि या सिमेंटच्या बंगल्यांचं प्रमाण जे आहे हे प्रमाण वाढतं, रस्त्यांचं प्रमाण वाढतं आणि त्याचा परिणाम हा त्या ठिकाणच्या तापमान वाढीवरती झालेला आपल्याला आढळतो. म्हणजेच औष्णिक बेटे जे आहेत या औष्णिक बेटांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. शहरांचं प्रमाण वाढत चाललं आहे. आपण जर मुंबई पुण्यासारख्या शहरांचं जर आपण पाहिलं तर मुंबई पुण्यासारख्या शहराच्या सभोवतालच्या परिसरामध्ये जो काही जंगलमय भाग होता तो पूर्णपणे नामशेष झालेला आहे आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या कंपन्या, अनेक प्रकारचे उद्योग, अनेक प्रकारच्या बाजारपेठा, अनेक प्रकारच्या वसाहती या त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला आढळतात आणि त्याच्यामुळे शहरी भागात तापमान हे दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आपल्याला आढळतं आणि याचा परिणाम म्हणूनच तापमानामध्ये वाढ होत असलेली आढळते. तर अशा पद्धतीने औष्णिक बेटांचे सुद्धा परिणाम हा होत आहे. त्यानंतर तिसरा परिणाम आहे तो म्हणजे समुद्र पातळीमध्ये वाढ. आता सूर्याकडून जी येणारी अतिनील किरण त्या अतिनील किरणामुळं ज्या ज्या ठिकाणी बर्फाच्छादित प्रदेश आहेत या बर्फाच्छादित प्रदेशामध्ये जास्त हिम आहे किंवा जे बर्फ आहे हे बर्फ काय होतं वितळतं आणि बर्फ वितळल्यामुळं ते बर्फाचं तयार होणारे जे पाणी आहे हे पाणी काय होतं या नद्यांच्या माध्यमातून हिम नद्यांच्या माध्यमातून जाऊन ते समुद्राला मिळतं आणि समुद्राला मिळाल्यामुळे त्या ठिकाणी समुद्राच्या पाण्याची जी पातळी आहे ही पातळी वाढलेली आपल्याला आढळते. या ठिकाणी तुम्हाला एक आकृती दिली आहे बघा. 1880 साली जी असलेली समुद्राची पातळी जी आहे ती या ठिकाणी 0 मीटरवरती होती. त्यानंतर 1900 साली तीच पाण्याची पातळी ही साधारणपणे 25 ते 30च्या दरम्यान गेलेली आपल्याला आढळते. 1920 ला जी असणारी पाण्याची पातळी आहे मिलीमीटर मध्ये ती या ठिकाणी 50च्या वरती गेली आढळते.
1960ला तीच पाण्याची पातळी ही 100च्या वरती गेली आढळते. 1980 साली तीच पाण्याची पातळी ही जवळपास 150च्या जवळपास आलेली आहे. 2000 साली हीच पाण्याची पातळी ही 150 पेक्षा वरती गेलेली आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर 2020ला ही पाण्याची पातळी जवळपास 200 मिलीमीटर पर्यंत वाढलेली आढळते. म्हणजे याच्यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल आकृतीवरून की दिवसेंदिवस या समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत असलेली आढळते. आणि ही वाढ झाल्यामुळं याचे विपरीत परिणाम जे आहेत हे विपरीत परिणाम समुद्र किनारपट्टीलगत असलेली जी काही वसाहती आहे, शेती आहे, उद्योग आहे, जे काही हे दिवसेंदिवस हे पाण्याखाली जाण्याची भीती या सर्वांच्या मध्ये निर्माण झालेली आढळते. उदाहरणार्थ आपल्या भारताच्या दक्षिण भागामध्ये असलेली जी काही बेट आहेत, अंदमान निकोबार बेट आहेत, लक्षद्वीप बेट आहेत, अशी अनेक मादागास्कर बेट आहेत आपल्या खंडाच्या जवळ. तर ही जी बेट आहेत ही बेट ही समुद्राच्या पातळीपासून काही ठराविक उंचीवरती आहेत. मग जर अशाच पद्धतीने समुद्राच्या पाण्याची पातळी जर वाढत गेली तर एक ना एक दिवस ही समुद्रातील असलेली जी बेट आहेत ही बेट पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची भीती ही आपल्याला आहे. 1990 मध्ये या ठिकाणी 50 मिलीमीटर पेक्षा सुद्धा जास्त वाढ या पाणी पातळीमध्ये झालेली आढळते. सर्वसाधारणपणे जर प्रतिवर्षी आपण जर वाढीचा दर पाहिला तर दरवर्षी समुद्राच्या पाण्याची पातळी ही 3 मिलीमीटरनं वाढत असलेली आपल्याला आढळते प्रत्येक वर्षी. मग जर ही अशीच पाण्याची पातळी जर वाढत गेली तर त्या ठिकाणी किनारपट्टीलगत असणारी शहरं किंवा जी असणारी बेट आहेत ही बेट काय होतील, पाण्याखाली जाण्याची भीती ही आपल्याला आहे. भारताच्या समुद्र पातळीमध्ये 1990 ते 2021 या कालखंडामध्ये साधारणपणे या ठिकाणी 9 ते 10 सेंटीमीटर मध्ये या ठिकाणी पाण्याची जी पातळी आहे ही पातळी वाढण्याची जी शक्यता या अनेक शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. जर या वरच्या पद्धतीनंच या ठिकाणी या पाण्याची पातळी जर समुद्राची वाढत राहिली तर त्या ठिकाणी किनारपट्टीवरती असणारी जी काही कच्छ गुजरात मधलं असणारी बेट आहे, शहर आहे, किंवा केरळच्या किनारपट्टीवरती असणारी जी काही बेट आहे, शहर आहेत, तर ती शहरं ही पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त या भूगोल तज्ञांनी, हवामान तज्ञांनी केलेली आहे. त्यामुळं वेळीच या ठिकाणी या समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे ही जर रोखायची असेल तर त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या उपाययोजना करणं नितांत गरजेचं असलेलं या ठिकाणी शास्त्रज्ञांनी सांगितलं आपल्याला आढळतं. त्यानंतर चौथा परिणाम आहे तो म्हणजे हिमनद्या वितळणे. पूर्वीच्या काळी तापमान कमी होतं परंतु दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ होते आहे. ज्या हिमनद्यातून जे वाहत येणारे खाली घसरत येणारे जे बर्फ आहे हे बर्फ सुद्धा काय होत चाललेलं आहे, या वाढत्या तापमानामुळं वितळत चाललेलं आहे. आणि या वितळणाऱ्या बर्फामुळं त्या ठिकाणी समुद्राच्या पाणी पातळीमध्ये जी वाढ आहे ही वाढ होत असते आपल्याला आढळते. आपल्या भारताच्या उत्तरेकडे जी हिमालयामध्ये उगम पावणारी गंगोत्री ठिकाणी जी उगम पावणारी नदी आहे हिमनदी गंगा नदी, तर ही गंगा नदी जी आहे ही गंगा नदी गेल्या 25 वर्षांमध्ये सुमारे 850 मिलीमीटर पेक्षा जास्त मागे सरकलेली आहे. का तर या जिथं तिचं उगमाचं स्थान आहे त्या उगमापासून ती पाठीमागे सरकलेली का तर त्या प्रदेशामध्ये उष्णतेमुळे त्या ठिकाणचं जे बर्फ आहे हे बर्फ वितळलं गेलं आणि ते बर्फ पाठीमागे सरकलं गेलं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या हिमनद्या ज्या आहेत या हिमनद्या वाढत्या तापमानामुळे आक्रसत आहेत, म्हणजे त्या पाठीमागे सरकत आहेत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या हिमनदी सुद्धा काय झालेले आक्रसत चालली आढळते, मागे सरकत असले आपल्याला आढळते. 1996 ते 1999 या 3 वर्षामध्ये 76 मीटरनं या ठिकाणी ही नदी मागे सरकलेली आहे. प्रतिवर्षी सुमारे 22 मीटरनं या ज्या हिमालयात उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत या नद्या पाठीमागे सरकत असल्या आढळतात. म्हणजे ज्या हिमालयाच्या ज्या रांगा आहेत या रांगात ज्या पूर्वी नद्या खाली दक्षिण पायथ्यापर्यंत होत्या त्या आता वाढत्या तापमानामुळे काय झालं त्या ठिकाणचं बर्फ वितळायला लागलं आणि त्यामुळे हिमनद्यांची लांबी वाढत चालली, म्हणजे त्या पाठीमागं सरकत आहेत. तर या सरकण्याचं कारण काय आहे तर वाढतं तापमान या वाढत्या तापमानामुळे हिमाच्छादित प्रदेशामध्ये जे असणारं बर्फ आहे पर्वतरांगांच्या मध्ये ते बर्फ वितळू लागले आणि ते वितळल्यामुळे त्या ठिकाणी हिमनद्या पाठीमागं सरकत असलेल्या आपल्याला आढळतात. तर अशा पद्धतीने या वाढत्या तापमानाचा जो परिणाम आहे हा परिणाम हिमनद्या वितळण्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आढळतो. चौथं कारण आहे किंवा चौथा परिणाम आहे तो म्हणजे ध्रुवीय बर्फ वितळणे. या ठिकाणी तुम्हाला एक आकृती दिली आहे बघा ध्रुवीय भागातली, ज्या ठिकाणी वर्षभर हिमवृष्टी होते, बर्फवृष्टी होते. तर अशा या प्रदेशामधील या 2 कालावधीतल्या तुम्हाला या ठिकाणी आकृती दिलेली आहे. ही जी वरची दिलेली आकृती आहे ही 31 डिसेंबर 1984 सालची आहे आणि तिच्या खाली जी दुसरी आकृती दिलेली आहे त्याच भागातली ती 30 नोव्हेंबर 2018 ची लक्षात घ्या. म्हणजे जवळपास 30 वर्षाची ही आकृती आपल्याला दिलेली आढळते आणि या 30 वर्षामध्ये
या दोन्ही आकृत्यांच्या मध्ये जे झालेले बदल आहेत हे बदल आपल्याला सहजपणे लक्षात येऊ शकतात. या वरच्या आकृतीमध्ये म्हणजे 1984 जी आकृती आहे या आकृतीमध्ये या ठिकाणी जे सगळा पांढरा भाग दिसतोय हे काय बर्फ पसरलेला आहे. परंतु 2018ची जी आकृती आहे या आकृतीमध्ये ज्या ठिकाणी जे बर्फ पसरलेले आहे त्या ठिकाणी बर्फ वितळून त्या ठिकाणी जमीन उघडी पडलेली आहे. हा भाग दिसतोय पहा, हा जो भाग दिसतोय तोच भाग हा या ठिकाणी उघडा पडलेला आहे. त्यानंतर बाकीचा जो पांढरा भाग आहे तो इकडं जमीन उघडी पडलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय झालंय बर्फ वितळलेला आहे. का वितळलेला आहे तर तापमानामध्ये वाढ झालेली आहे. तर अशा पद्धतीनं ध्रुवीय प्रदेशामध्ये जे बर्फाच्छादित पर्वतीय प्रदेश होते बर्फाचा जो भाग होता तो भाग काय झाला वाढत्या तापमानामुळे त्या ठिकाणचं बर्फ वितळलं गेलं आणि त्या ठिकाणची जमीन उघडी पडलेली आपल्याला आढळते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ध्रुवीय प्रदेश वितळण्याची प्रक्रिया सुद्धा वाढत्या तापमानामुळे याचा परिणाम विपरीतपणे परिणाम हा झालेला आढळतो. त्यानंतर 6वा परिणाम आहे जेलीफिश व डासांच्या प्रमाणामध्ये होणारी वाढ. आता जे डासांची संख्या आहे ही संख्या वाढण्यासाठी काय कारणीभूत असेल तर तापमान. कारण जास्त तापमानामध्ये या ठिकाणी या डासांची जी प्रजनन क्षमता आहे ही प्रजनन क्षमता काय होते वाढलेली आपल्याला आढळते आणि ती वाढण्यासाठी या ठिकाणी आर्द्र आणि अधिक तापमान हे आवश्यक असतं. मागच्या 50 वर्षापूर्वी डासांची संख्या अत्यंत कमी होती म्हणजे अगदी नगण्य होती. परंतु आता जर आपण पाहिलं तर आपल्याला कोणत्याही भागामध्ये आपला डास अस्तित्वात नाही असा एकही प्रदेश आढळत नाही. कारण या संपूर्ण भूतलावरती तापमानामध्ये वाढ झालेली आहे आणि हे वाढतं तापमान हेच डासांच्या प्रजननासाठी अत्यंत उपयुक्त ठरून या डासांची संख्या वाढलेली आपल्याला आढळते. तर अशा पद्धतीने वाढतं तापमान हे डासांच्या संख्येसाठी सुद्धा कारणीभूत ठरलेलं आपल्याला आढळतं. 7वा घटक आहे तो म्हणजे प्रवाळ कट्टे नष्ट होणे. आता प्रवाळ कट्टे म्हणजे काय नक्की तर समुद्र किनारपट्टीलगतच्या भागामध्ये तापमानाच्या वाढीमुळे या ठिकाणी प्रवाळ जे आहेत हे प्रवाळ काय होतात आपल्या पेशीमध्ये असं जे शेवाळ आहे हे शेवाळ बाहेर टाकतात आणि त्या शेवाळांना बाहेर टाकण्याचा विशेष प्रकारचा एक रंग प्राप्त होत असतो. आणि हे जे रंग प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी वाढत्या तापमानामुळं या ठिकाणी त्याच्यामध्ये विरंजनाची विघटनाची जी काही क्रिया आहे ही क्रिया घडते आणि हेच प्रवाळ काय होतात रंगीन होतात. जे हिरव्या रंगाचे जे असतात ते काय होतात पांढऱ्या रंगाचे होत असतात म्हणजे ते मृत होतात आणि मृत झाल्यानंतर या ठिकाणी त्यापासून ते रंगीन होतात आणि ते मृत होतात. जगात सर्वसाधारणपणे 1/5 पेक्षा जास्त प्रवाळ जे काही कट्टे आहेत हे कट्टे नष्ट झाले आपल्याला आढळतात. तुम्हाला आकृती एक दाखवतो, या आकृतीतून तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी हे जे प्रवाळ कट्टे आहेत म्हणजे समुद्र किनारपट्टीलगतच्या भागामध्ये जे काही विविध प्रकारचे प्रवाळ आहेत हे प्रवाळ म्हणजे सूक्ष्म असतात आणि ते आपल्या पेशीतून काय करतात शेवाळ बाहेर टाकत असतात आणि शेवाळ बाहेर टाकून किनारपट्टीलगतच्या भागामध्ये काय होतात ते त्या ठिकाणी स्थिरावत असतात. मग या ठिकाणी हे जे काळे भाग आहेत हे हिरवे भाग आहेत लक्षात घ्या, हे जिवंत प्रवाळ आहेत आणि जे जे पांढरे दिसतं भाग हा सगळा पांढरा भाग दिसतोय हा पांढरा भाग काय मृत शेवाळ आहे. म्हणजे त्याच्यावरती काय झालं तर त्या ठिकाणी विरंजनाची क्रिया झाली, उष्णतेमुळे हे सूक्ष्मजीव काय झाले मृत झाले मृत पावले आणि मृत पावल्यामुळे काय झालं त्या ठिकाणी या शेवाळ मृत होऊन त्या ठिकाणी विरंजनाची क्रिया झाली, विरंजनाची क्रिया मृत झाले आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी यांचं प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस हे वाढत चाललेलं आपल्याला आढळतं. हा जो भाग दिसतोय हा पूर्णपणे सुरुवातीला हा हिरवागार होता, हा इथं काळा दिसतोय आकृतीमध्ये तो हिरवागार होता. जर आपण कलर आकृती बघितली तर तो हिरवा म्हणजे शेवाळ जे शेवाळ आपला हिरवा असतं लक्षात येईल तुम्हाला माहित असेल. तर हे जे शेवाळ ते शेवाळ काय झालं उष्णतेमुळं त्या ठिकाणी त्याच्यावरती रासायनिक अभिक्रिया झाली, विरंजनाची क्रिया झाली आणि विरंजनाची क्रिया होऊन त्याच्यामध्ये असे जे सूक्ष्म प्रवाळ आहेत हे नष्ट झाले मृत झाले आणि तो भाग काय झाला पूर्णपणे पांढरा झालेला आपल्याला आढळतो. तर अशा पद्धतीनं हे प्रवाळ कट्टे जे आहेत हे प्रवाळ कट्टे सुद्धा किनारपट्टीलगतच्या भागामध्ये दिवसेंदिवस कमी कमी होत गेलेले आपल्याला आढळतात. यानंतर 8वा घटक आहे ऋतू कालावधीमधील असणारा बदल. आता ऋतुमान जे आहे आता आपल्या भारतामध्ये मोसमी स्वरूपाचं हवामान आहे. याच्यामध्ये जून ते सप्टेंबर हा पावसाळा असतो, त्यानंतर ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा हिवाळा असतो आणि मार्च एप्रिल मे आणि जून हे काय असतात तर उन्हाळ्याचा कालखंड असतो. परंतु जरी असं असलं ठराविक मोसम 4-4 महिन्याच्या आपल्याला जरी ऋतू असले तरी अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण हे फक्त मान्सून काळामध्येच न पडता ते इतर काळामध्ये थंडी दिवसामध्ये पाऊस पडतो, उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाऊस पडतो किंवा थंडी दिवसामध्ये सुद्धा उष्णतेची लाट येते. ऑक्टोबर हिटमध्ये तापमान आपल्याकडे जास्त असतं, उन्हाळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे पाऊस वळवाचा मान्सून पूर्वचा पाऊस पडतो. म्हणजे अशा पद्धतीने किंवा आपल्याकडे साधं उदाहरण सांगायचं झालं तर सर्वसाधारणपणे आपल्याकडे 7 जूनला आपल्या महाराष्ट्रामध्ये या मान्सूनचं आगमन होतं.
परंतु दरवर्षी आपण तसं होतं का? होत नाही. दरवर्षी मान्सून हा पुढे 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 गेलेला आढळतो. किंवा मान्सून पूर्वचा जो पाऊस आहे तो पाऊस हा एप्रिलमध्ये किंवा मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडत होता, तो अलीकडच्या काळामध्ये पडत नाही, तो नंतर पडतो. किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये हिवाळा असतो आपल्याकडं, हिवाळ्यामध्ये आपल्याकडे पाऊस पडत नाही, परंतु अलीकडच्या काळामध्ये तो हिवाळ्यामध्ये सुद्धा पडू शकतोय. तर अशा पद्धतीनं हे जे काय ऋतू आहेत हे ऋतू निश्चितपणानं राहिलेले नाही, त्याच्यामध्ये बदल झालेले आढळतात. वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक आपल्याला पाहायला मिळतात. उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो, पावसाळ्यामध्ये थंडी जाणवते किंवा थंडीच्या महिन्यामध्ये उष्णता जाणवते. अशा पद्धतीने या ऋतू चक्रामध्ये सुद्धा काय झालंय, मोठ्या प्रमाणामध्ये हा बदल झालाय. आणि याला कारण कोणती कार्य उठवले तर जंगलतोड आणि वाढतं प्रदूषण किंवा वातावरणामध्ये जे वाढणारे वायूंचं उत्सर्जन आहे, हे उत्सर्जन वाढल्यामुळे हे सगळे ऋतुचक्रामध्ये बदल हे झालेले आपल्याला आढळतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ऋतुचक्रामध्ये सुद्धा बदल या वाढत्या तापमानामुळे झालेला आपल्याला आढळतो. नवा परिणाम आहे दुष्काळ, पूर याच्या प्रमाणामध्ये वाढ. मागच्या 50 वर्षापूर्वी असणारं पावसाचं प्रमाण आणि आत्ताचं प्रमाण याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये पावसाचं प्रमाण जास्त होतं, आत्ताच्या काळामध्ये पावसाचं प्रमाण अधिक कमी झालेलं आहे. जर आपण मागच्या 5-10 वर्षाचा जरी आपण आढावा घेतला तरी आपल्याला प्रत्येक वर्षी आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की गेल्या वर्षीपेक्षा चालू वर्षाचं पावसाचं प्रमाण कमी कमी झालेलं आढळतं. तुम्ही 10 वर्षाचा जरी आढावा घेतला तर तुमच्या तेच गोष्ट लक्षात येईल की प्रत्येक वर्षी पावसाचं जे प्रमाण आहे हे प्रमाण कमी होत आहे, म्हणजे दुष्काळाचं प्रमाण हे वाढत चाललेलं आढळतं. परंतु जरी पावसाचं प्रमाण कमी झालेलं असलं तरी पुराच्या प्रमाणामध्ये मात्र वाढ झालेली आहे. याला कारण काय तर झालेली जंगलांची तोड. कारण जंगलांची तोड झाल्यामुळे काय झालं, पर्वतीय प्रदेशामध्ये जो पडणारा पाऊस आहे आणि त्या पावसाच्या पडल्यामुळे या ठिकाणी जी ते झाडांची मुळं माती धरून ठेवत होती, खडक धरून ठेवत होती, त्या जंगल उजाड झालेली आहेत. आणि उजाड झाल्यामुळे त्या ठिकाणचे खडक उघडे पडले, ते तापतात, प्रसरण पावतात, आकुंच पावतात, त्यांची तुटपुट होते, ते मृदू बनतात आणि मग थोड्या पावसाने सुद्धा काय होतात, त्यांचे मातीमध्ये रूपांतर होऊन रेतीमध्ये रूपांतर होऊन पावसाच्या पाण्याबरोबर अशी माती खडकाचे तुकडे हे वाहत येत असतात. आणि अशा पदार्थांचं संचय नदी पात्रामधून होतं आणि नद्यांची पात्र उतळ होतात आणि अशा नदी पात्रामध्ये पाणी मावलं जात नाही पुराचं, त्यामुळे पाणी बाहेर पडतं आणि नद्यांना महापूर आल्यासारखं वाटतं. म्हणजे पुराचं प्रमाण कमी असतं, पाण्याचं प्रमाण कमी असतं, परंतु नद्या उतळ झाल्यामुळं ते पाणी बाहेर पडतं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जी हानी आहे ही हानी झालेली आपल्याला मिळते. तर आपल्याला एकच गोष्ट या ठिकाणी सांगता येऊ शकेल की दुष्काळाच्या प्रमाणामध्ये वाढ होते किंवा पावसाच्या प्रमाणामध्ये घट होते, मात्र पुरांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आपणाला आढळते. का तर जंगलांची तोड झालेली आहे आणि त्याच्यामुळे नद्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळाचं संचयन होऊन, पदार्थांचं संचयन होऊन त्या ठिकाणी नद्यांची पात्र उथळ झालेली आहेत आणि उथळ नद्यांची पात्र झाल्यामुळं किंवा नद्यांची पात्र अरुंद झाल्यामुळं त्या पात्रामध्ये पाणी मावलं जात नाही, ते सभोवार पसरतं आणि पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला आढळते. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पूर परिस्थिती ही सुद्धा या वाढत्या तापमानाचाच प्रभाव असलेला आपल्याला आढळतो. आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे शेती उत्पादने आणि वृक्षांना येणारा भर याच्यामध्ये अनिश्चितता. जर आपण पाहिलं तर पूर्वीच्या काळामध्ये शेती उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादन प्राप्त होत होतं, परंतु अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी बदलत्या पर्यावरणाचा, हवामानाचा जो परिणाम आहे हा पिकांच्यावरती झालेला आपल्याला आढळतो आणि तो झाल्यामुळे काय होतं, पिकांचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घटलेलं आपल्याला आढळतं. म्हणजे शेती उत्पादनामध्ये या बदलत्या पर्यावरणाचा, हवामानाचा किंवा वाढत्या तापमानाचा जो प्रभाव आहे हा प्रभाव शेतीच्या पिकांच्यावरती हा झालेला आढळतो. त्याचबरोबर वृक्षांना येणारी पालवी फुटण्याचा कालखंड, त्याला फुलं येण्याचा कालखंड, पुन्हा त्याला फळं येण्याचा कालखंड, याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अनिश्चितता असलेली आपल्याला आढळते. लक्षात घ्या, कोकणामध्ये भरणारा आंब्याचा मोहर किंवा येणारा आंब्याचा मोसम हा अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचसा पुढे गेलेला आहे. म्हणजे निश्चित असं कोणतंही या ठिकाणी राहिलं नाही. आपल्या परिसरामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर आपल्याला खरीपाची पिकं, रब्बीची पिकं ही ठराविक मोसमामध्ये घेतली जात होती, परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण जरी त्या काळामध्ये पिकं घेतली तर त्यांचं उत्पादन चांगलं येत नाही किंवा त्या पिकाला आवश्यक असलेली प्राप्त परिस्थिती आहे ही परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला योग्य प्रमाणामध्ये उपलब्ध होत नाही. आता समजा खरीपाची पिकं आपण मान्सून काळामध्ये आपण उन्हाळ्यानंतर खरीपाची आपण पेरणी करतो, परंतु मान्सून जर लांबला, पावसाळा जर लांबला तर आपल्याला पेरणी करता येऊ शकत नाही, म्हणजे ती पिकं पुढे जातात. पावसाळा लवकर आला तर आपण पिकाची पेरणी करतो परंतु पीक चांगलं येत नाही. अशा पद्धतीनं या ठिकाणी शेती उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आढळतात.
वृक्षाने येणारा जो भर आहे तो भरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पालवी फुटणं, फळं येणं, फुलं येणं, असे सगळे जे बदल आहेत हे बदल पूर्णपणे अनिश्चित स्वरूपामध्ये झालेले आपल्याला आढळतात. तर अशा रीतीने या ठिकाणी हे अनेक प्रकारचे जे परिणाम आहेत हे परिणाम आपल्याला जाणवतात आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून काय तर हवामान बदल. हे वरचे सगळे जे परिणाम होतात या सर्वांना कारणीभूत कोण आहे तर हवामानामध्ये होणारा बदल, तापमानामध्ये होणारी वाढ, पर्जन्यामध्ये होणारी घट, आर्द्रतेमध्ये होणारी घट, हे सगळे घटक या ठिकाणी म्हणजेच हवामानाचे जे घटक आहेत हे या सर्वांना कारणीभूत ठरलेले आपल्याला आढळतात. तर अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यामध्ये तापमान वाढीची कारणं आणि वाढत्या तापमानामुळे या भूतलावरती जे होणारे विपरीत परिणाम, अनिष्ट परिणाम जे आहेत हे परिणाम कोणकोणते आहेत याची आपल्याला थोडक्यामध्ये माहिती ही सांगता येऊ शकेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.